एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। आज आमच्या ह्या गणेशनगर मडकी वसंत विहार भागावर जी ही परिस्थिती आलेली आहे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आलेले आहे। कारण आम्ही वारंवार प्रशासनाला आयुक्त साहेबाला निवेदन दिलेलं आहे 2-3 महिने केली। कारण दरवर्षी आता ही पावसाळ्यात ही परिस्थिती व्हायली आहे। आयुक्त साहेब आम्हाला काय तर कायमस्वरूपी ह्याला उपाययोजना करा म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबांनी खाली आदेश पण दिले। फक्त विभागीय कार्यालयाकडे निष्काळजीपणा झाले, त्यांनी काम नाही केले। कारण वारंवार आम्ही त्यांना आता 8 दिवस तर झालं पाणी वाहत आहे, आम्ही त्याला वारंवार फुटेज पाठवतो, इथले फोटो पाठवतो, व्हिडिओ पाठवतो, तरी विभागीय कार्यालयाकडनं काही कारवाई नाही झालेली आहे। तरी ह्या तुम्हाला सांगतो मी आत्ता 1-2 तासाखाली विजयकुमार देशमुख मला घेऊन गेल्यामुळे प्रशासक आले, आपले सिटी इंजिनियर मॅडम व उपायुक्त साहेब येऊन गेले, तेव्हा प्रशासकाला जाग आले। नाहीतर इतक्या वर्षी 8-10 दिवस झाले प्रशासक झोपलेलं होतं। आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करतो, हे विभागीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। नंतर आम्ही गणेशनगर मडकीच्या भागाच्या वतीनं आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनासमोर जाऊन बसू। मी गणेशनगरमधील रहिवासी नितीन साठे गेल्या 20 वर्षापासून इथं राहिला आहे गणेशनगर इथे। तर 1-2 वर्षानंतर ही जी पाण्याची पुनरावृत्ती येते आमच्या गणेशनगरमध्ये येण्याचं प्रमाण जे आहे ते कधीपर्यंत चालणार आहे। महानगरपालिकेला सोलापूरच्या 2020 साली स्मार्ट सिटी अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र शासनाकडून। तर अशा शहरामध्ये जर ही दरवर्षी 1-2 वर्षानंतर जर अशी व्यथा होत असेल तर यावर महानगरपालिकेने स्वतःला आपण पुरस्कार विजेता म्हणून घेण्याच्या लायक आहे का, असा स्वतःला सवाल करावा।